मनोज जरांगे पाटील आज लाखो मराठ्यांना घेऊन, मराठा बांधवांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि त्यासाठी कालपासूनच मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल होऊ लागलेला आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं आणि सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी जरांगे आज मुंबईकडे कूच करणार आहेत। मुंबईला निघण्यासाठी जरांगे गणरायाची पूजा आणि आरती सुद्धा करणार आहेत। तसंच शिवरायांचा पुतळा आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जरांगे मुंबईकडे कूच करणार असल्याची माहिती मिळते। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। पाहूयात। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि सध्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले आहे। आपण जर माझ्या पाठीमागे बघितलं तर या ठिकाणी एक मोठा अश्व छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखल झालेला आहे। आयशर ट्रकवर हा अश्व या ठिकाणी फिट करण्यात आलेला आहे आणि हा रथ सुद्धा या मोर्चामध्ये सोबत नेला जाणार आहे। आणि आता या मोर्चामध्ये अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणाहून निघणार आहेत आणि काही मराठा बांधव जे आहेत तर ते आपल्या सोबत आहे। तर मला सांगा काय मागणी असणार आहे आणि कशा पद्धतीने हा मोर्चा असेल तुमचा? आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची मागणी आहे। पण मला एक सांगा की मुंबई हायकोर्टाने जे आहे तर आझाद मैदानामध्ये उपोषण करण्यास काल नकार दिलेला आहे। त्या ठिकाणी एक प्रकारची बंदी घातण्यात आलेली आहे। कसं होईल तो आता आंदोलनाचं? आम्ही तर इथून निघालेच मोर्चा तर जाणारच आहे, 100% जाणार आहे। त्याने जरी बंदी घातली आपलं शांती जायचं, शांती याचं पार करायचा मोर्चा। बर, मग आता मला सांगा या पुढे तिथे गेल्यानंतर आंदोलन कसं होईल? दादाचा जे आदेश असेल त्या आदेशानुसार होईल। बर, तर अशा पद्धतीने हे सर्व मराठा आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। साधारणतः 10 या मनोज जरांगे पाटील हे होणार आहे। आंदोलक या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। 10 वाजता जरांगे पाटील या